इथं घेतली मिरची, लसूण मिरची बारीक करून. इथं कोथिंबीर चिरून घेतली. इथं गवारीची शेंग नीट करून घेतली. देशी गवार आहे. कूट आहे, मीठ आहे, तेल वतले कढईत. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, माझा दुसरा व्हिडिओ बघा. आजचाच आहे. मगाशी भेंडीची भाजी केली, आता गवारीची भाजी करते तशाच पद्धतीनं, हो का. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. ही मोहरी गेली, ही आता गेली जिरं, ही गवारीची शेंग, चांगली तेलात वाफलू द्यायची ही पण. वाफलायला झाकून ठेवलं होतं. आता हे बघा, चांगली वाफलून ढिली पडली. माझ्या सगळ्या भाज्या तेलात वाफलून असते त्या. ती आता इकडं सारून घेतलं. इथं टाकायची हिरवी मिरची आणि लसूण. लाल एक मिरची होती, कलरफुल दिसल म्हणून टाकली. छान दिसते एखादी लाल असली की. हिरवी मिरचीची आज मुद्दाम माझ्या मसाल्याच्या भाज्या रोजच खातोय, पण हिरवी मिरचीची कधी कधी खायला मिरची भेंडी लय भारी लागते म्हणून आज भेंडी पण केली आणि मिरची पण केली, गवार पण केली. मीठ जसं आपण मिरची टाकली त्याप्रमाणे मीठ. ही शेंगदाण्याची कूट मी बारीक करते. बारीक केलं ना मिळून येतं म्हणून. हे 1.5 चमचा टाकलाय माझा, ह्याचा चमचा मसाल्यातला. तुम्ही तुमच्या पद्धतीने, कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं, ज्याच्या त्याच्या पद्धतीने टाका. ही कोथिंबीर, थोडंसं कडणी अंगापुरतं वापरण्यासाठी पाणी. मसाल्याचंच पाणी, मिरचीचंही. जरा ओलसर केली.
हो काही भेंडी केली आणि गवार. झालं का नाही तुझं उरक की. सगळा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. कमेंट करून सांगा मी कशी बनवली भाजी ती. बाय.